नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. भारतीय जनता पक्षाच्या या उमेदवारांचा पराभव निश्चित मानला जात आहे. कोणते उमेदवार आहेत आणि कुठले मतदारसंघ आहेत सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. मित्रांनो, सर्वप्रथम मतदारसंघ आहेत फुलंब्री मतदारसंघ. फुलंब्री मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाकडून अनुराधाताई चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर काँग्रेस महाविकास आघाडीच्या काँग्रेस गटाकडून विलासबापू आवतडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या ठिकाणी हरिभाऊ बागडे यांचं वर्चस्व असलेला हा मतदारसंघ आहे. मात्र हरिभाऊ बागडे यांना राजस्थानचे राज्यपाल केल्यानंतर हा मतदारसंघामध्ये हरिभाऊ बागडे यांची जी पकड होती ती पकड दिसून येत नाहीत. त्यामुळे या ठिकाणी विलासबापू आवतडे यांचा विजय निश्चित मानला जात आहे. तसेच मराठा आरक्षणाचा इफेक्ट देखील या ठिकाणी दिसून येणार आहेत. या ठिकाणी विलासबापू आवतडे हे हरिभाऊ बागडे यांच्यानंतर या मतदारसंघातील आमदार असतील असं देखील राजकीय चर्चा होत आहेत. तर मित्रांनो, दुसरा मतदारसंघ आहेत बदनापूर मतदारसंघ. या ठिकाणी बदनापूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार नारायण कुचे यांचा देखील पराभव होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये कल्याण काळे हे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर या ठिकाणी काँग्रेसची ताकद वाढल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे बदनापूर मतदारसंघामध्ये नारायण कुचे यांना निवडणूक जड जाणार असल्याचं देखील या मतदारसंघामध्ये बोललं जात आहे. तसेच मराठा आरक्षणाचा मोठा फटका देखील नारायण कुचे यांना बसला असल्यामुळे नारायण कुचे यांचा पराभव या ठिकाणी होणार असल्याचं देखील या मतदारसंघामधून जनतेच्या प्रतिक्रिया समोर येत आहे. तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतं या निवडणुकीमध्ये मतदारसंघामध्ये कोणाचा विजय होईल? आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.